श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, आपली मौनी अमावस्या येणार आहे 18 तारखेला आणि याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. अमावस्या म्हटलं तर बरेच लोक घाबरत असतात. तर बघा, अमावस्या ही घाबरायचं कारण नाही. अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं. आता दिवाळी आपण साजरी करत असतो, त्या दिवशी सुद्धा अमावस्या असते आणि त्यामुळेच अमावस्या असा तिथी असतो की त्या दिवशी आपल्या घरामधून नकारात्मकता, आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर काढून लक्ष्मी मातेचं आगमन आपल्याला करायचं असतं. आपल्या घरामध्ये बरेचसे लोक बघा, अमावस्या आल्यानंतर घाबरत असतात. आपल्या घरामध्ये कटकटी होत असतात, भांडण होत असतात, क्लेश कलह होत असतात. यासाठी आपल्याला अमावस्या असा तिथी असतो की त्या दिवशी आपण काही उपाय किंवा काही सेवा केल्याने आपल्या घरामध्ये शांतता नांदत असते. म्हणून आपल्याला या गोष्टी ज्या असतात त्या अमावस्याच्या दिवशी करायच्या असतात. तसेच आपल्या पितरांना सुद्धा आपल्याला नैवेद्य त्या दिवशी ठेवायचा असतो. आता संक्रांत झाली, संक्रांतीला तुम्ही जर ठेवलेला नसेल नैवेद्य, पितरांसाठी आपल्याला नैवेद्य ठेवायचा होता किंवा पित्तर पूजायचे होते, पण मात्र तुमच्याकडून झालं नाही, तर बघा, वर्षाची म्हणजे इंग्रजी वर्ष जे चालू झालेलं आहे त्याची पहिली अमावस्या आणि ही मौनी अमावस्या आहे, त्या दिवशी नक्कीच आपण पितरांसाठी नैवेद्य ठेवायचं आहे. आणि तुम्हाला सांगेल, मौनी अमावस्या म्हणजे काय. बऱ्याच ठिकाणी मौन सुद्धा पाळलं जातं, उपवास देखील या अमावस्येला केलं जातो. तर शक्य झालं तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने करा, पण या पद्धतीने मौन पाळून आपण ती अमावस्या करू शकतो आणि संध्याकाळी आपण जेवण करू शकतो, म्हणजे तो उपवास होत असतो. पौषदर्श अमावस्या प्रारंभ होणार आहे 17 तारखेला शनिवारी. वेळ आहे रात्री 12:04 आणि अमावस्या समाप्ती होणार आहे 18 तारखेला वार रविवार. वेळ रात्री 1:22. तर म्हणजेच काय, तर रविवारच्या दिवशी आपल्याला ज्या काही सेवा असतात अमावस्याच्या त्या पूर्ण करायच्या आहेत आणि जे काही उपाय सांगणार आहे ते सुद्धा, पितरांचा नैवेद्य असू द्या, कुठल्याही सेवा ज्या आहेत त्या आपल्याला रविवारच्या दिवशी करायच्या आहेत. या दिवशी आपल्याला ज्या काही सेवा आपण करत असतो या खूप महत्त्वाच्या ठरत असतात, म्हणून त्या दिवशी आपल्याला या सेवा करायच्या आहेत. या दिवशी सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, अमावस्याच्या दिवशी नदीच्या तीरावर किंवा काही तीर्थक्षेत्र असतात तिथे आंघोळ केल्याचं खूप महत्त्व असतं. पण बघा, आपल्यासारख्या लोकांना ते शक्य होत नाही, म्हणून आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल थोडंसं, गोमूत्र थोडं आपण टाकावं. सगळ्यांना आपण पंचगव्य जे आहे ते आपल्याला माहिती आहे, पंचगव्य सगळ्यांनी आंघोळ पंचगव्य लावून करायचे. कारण पंचगव्य लावल्याने आपल्या शरीरातील जी नकारात्मकता असते ती बाहेर निघत असते आणि आपल्याला पॉझिटिव्ह किंवा एकदम बघा छान असं प्रसन्न वाटत असतं पंचगव्याने आंघोळ केल्यानंतर. आणि पंचगव्य लावल्यानंतर साबणचा वापर करायचा नाही, हे लक्षात ठेवावं. या पद्धतीने सगळ्यांनी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने आंघोळ करायची आहे. त्यानंतर दुसरं तुम्हाला सांगेल, आपल्या घराचा उंबरठा जो असतो तो त्या दिवशी नीट क्लीन स्वच्छ करायचा आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे. हळद, त्यामध्ये थोडा कापूर तुम्ही चुरून टाकू शकतात. कापूर, गोमूत्र, गुलाबजल असेल ते तुम्ही त्यामध्ये टाका. साधं पाणीसुद्धा टाकू शकतात. या पद्धतीने मिक्स करून आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजा जो असतो तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे. या पद्धतीने करा. आपल्या घरातील जाळं जळमटं जे असेल ते आपल्या घरात राहू द्यायचं नाही. अमावस्येच्या दिवशी साफसफाई करायची आहे. आपलं देवघर जे असतं ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचं आहे. देवघरामध्ये बऱ्याच लोकांच्या जाळं जळमटं लागत असतं, कॉक्रोच असतात, पाल वगैरे फिरत असतात. तर अशा गोष्टी म्हणजे होऊ देऊ नका. तुम्हाला सांगेल, अमावस्या तिथीला प्रत्येक अमावस्याला केलं तर अतिउत्तम, पण आपल्या देवघराची जागा जी असते ती खूप महत्त्वाची ठरत असते आपल्या घरासाठी. म्हणून ती जागा स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं असतं आणि अमावस्या तिथीला आपण स्वच्छ ते करायलाच हवं. गोमूत्राने स्वच्छ पुसा, खालून वरून सगळं देवघर उचलून आपण स्वच्छ करायचं आहे आणि ते देवसुद्धा आपल्याला घासून पुसून ठेवायचे आहेत व्यवस्थित. या पद्धतीने आपल्याला देवघर साफ करायचं आहे. आणि दुसरं म्हणजेच सांगेल, मुख्य दरवाजा जो असतो, माता लक्ष्मीचं आगमन त्या आपल्या मुख्य दरवाज्यामधून होत असतं. आता माता लक्ष्मी कुठून येतात, तर मुख्य दरवाज्यामधून येतात. त्या खिडकीमधून येतात किंवा गॅलरीतून येतात का, नाही, तर मुख्य दरवाजा जो असतो तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे. त्यावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह अवश्य काढायचं आहे. कारण मुख्य दरवाज्यावर आपण स्वस्तिक काढल्याने माता लक्ष्मीचं आगमन होत असतं आणि आपल्या घरातील येणाऱ्या ज्या वाईट्स असतात, नकारात्मकता ज्या लहरी असतात त्या टळत असतात स्वस्तिक काढल्याने. कुंकवाने अगदी छोटासा स्वस्तिक आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला काढायचा आहे. आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर बघा, गणपती बाप्पा, कोणाकोणाच्या जे 5 मुखी हनुमान असतात किंवा गणपती बाप्पा, बरेचसे देवी देवतांचं म्हणजे आपण लावत असतो बरेच लोक, तो सुद्धा फोटो आपल्याला स्वच्छ करायचा आहे. आणि अजून एक सांगेल,
आपण जे तोरण लावत असतो, कवड्यांचं तोरण म्हणत असतो बघा, दिवाळीला बऱ्याच महिला दिवाळीला लावलं तर दिवाळीला काढतात, तर असं करू नका. अमावस्या तिथी जो असतो ना, त्या तिथीला ते तोरणसुद्धा स्वच्छ असावं. माता लक्ष्मी आकर्षित तेव्हा होत असतात. आपण वस्तू आणली आणि ती लावून दिली म्हणजे माता लक्ष्मी आपोआप येत नाहीत. तर या गोष्टी अवश्य आपल्याला अमावस्याला करायच्या आहेत. ते तोरणसुद्धा स्वच्छ आपलं करावं. एक अमावस्या सोडून 2 अमावस्या सोडून करा, पण नक्कीच स्वच्छ करूनच आपलं ठेवायचं आहे आणि नीट अँड क्लीन आपला मुख्य दरवाजा हवा. या पद्धतीने त्या दिवशी आपल्याला आपलं घर जे असतं ते स्वच्छ पुसायचं आहे. घर पुसत असताना त्यामध्ये लिंबू, हळद, गोमूत्र, मीठ जे असतं, खडा मीठ जे असतं ते वापर करा. या वस्तू टाकून आपलं घर पुसायचं आहे. नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. तुम्हाला अजून जास्त पद्धतीने छान रिझल्ट पाहिजे असेल तर कंटिन्यू तुम्ही ठरवा की मला या पद्धतीनेच हे घर पुसायचं आहे. तुमच्या घरामध्ये द्वेष, कलह होत असेल, भांडण, वादविवाद होतात, तर आपण संकल्पयुक्त सेवा किंवा बऱ्याचशा काही गोष्टी करत असतो, पण त्यासोबत सांगेल या पद्धतीने पाणी बनवा आणि या पाण्याने तुम्ही 41 दिवस घर कंटिन्यू पुसा, तर तुम्हाला नक्की फरक जाणवेल. नक्की करून बघा. हा सुद्धा एक छोटासा उपाय आपण करू शकतो. तसंच तुम्हाला सांगेल बघा, अशंच पाणी बनवून आपल्या गाड्या ज्या असतात, वाहनं जे असतात ते सुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकता. त्यांच्यावरील सुद्धा नकारात्मकता, कोणाची नजर कशी असते, कोणाची कशी असते, ॲक्सिडेंट होत असतात वारंवार, अशा गोष्टी करतात, तर त्या पाण्याने सुद्धा आपण वाहनं स्वच्छ पुसू शकतात. ठीक आहे, तर या पद्धतीने करा. आता पुढचं मेन म्हणजेच ते काय बघा, आपल्या घरामध्ये आपण ज्या काही सेवा अमावस्येला करत असतो ती मुख्य म्हणजेच कोणती बघा, पिवळ्या मोहरींची जी सेवा असते ती करत असतो. पिवळ्या मोहरी ज्या असतात आपल्याला कुठेही मिळून जातात. किराणा दुकानांवर अगदी मिळत असतात, केंद्रांमध्ये तर मिळतात. अगदी तुम्ही एक पुडी आणली तर बरेच दिवस तुम्हाला जात असते. तर पिवळ्या मोहरी आणायच्या आहेत. पिवळ्या मोहरी या आपल्या उजव्या हातावर घ्याव्या आणि देवघरासमोर बसून आपल्याला 11 वेळा कालभैरव अष्टक आणि 11 वेळा वल्गा सुक्त म्हणायचं आहे. त्या मोहरी आपल्याला मंत्रून घ्यायच्या आहेत. या मंत्रून घेतलेल्या मोहरी आपल्या घरातील 4ही कोपऱ्यांना टाकायच्या आहेत. टाकत असताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करावा. आता बऱ्याच महिला बोलतात 11 वेळाच म्हणू का? आपल्या घरात जर जास्त प्रमाणात वादविवाद किंवा नकारात्मकता किंवा अमावस्या आली की वाद होतात, असं काही घडत असेल तर नक्कीच तुम्ही 11 वेळाच म्हणा असं मी सांगेल तुम्हाला, किंवा निदान 5 वेळा 7 वेळा तरी म्हणा असं सांगेल. फक्त 1 वेळा म्हणू नका. 1 वेळा म्हटल्याने आपल्याला रिझल्ट जसा पाहिजे तसा दिसत नाही, म्हणून तुम्ही 11 वेळा म्हणा असं मी अवश्य सांगेल. आणि मोहरी शिंपडून द्या आपल्या घरामध्ये. दुसऱ्या दिवशी धान्यामध्ये त्या मोहरी येतील, चालेल, काही हरकत नाही, पण तुम्ही अशा पद्धतीने टाका. त्या मोहरी ज्या असतात त्या अजून दुसरा उपयोग सांगेल, थोड्या मोहरी त्यामधल्या घेऊन आपले वाहनं जे असतात, जर मुलगा किंवा नवरा यांचा वारंवार ॲक्सिडेंट होत असेल तर एक छानसा उपाय यांचा केला जातो. त्या मोहरी घेऊन आणि थोडी रक्षा त्यामध्ये टाका. पिवळा छोटासा कापड घ्या, पिवळ्या कापडामध्ये त्या मोहरी आणि रक्षा बांधून घ्या आणि ती छोटीशी पोटली जी असते ती आपल्या गाडीमध्ये आपण बांधायची आहे. या पद्धतीने करा, तरीसुद्धा ॲक्सिडेंट होण्याचे चान्स हे खूप कमी प्रमाणात होत असतात. ही अवश्य सेवा तुम्ही करू शकता. तुमच्या घरात जर असा प्रॉब्लेम असेल तर, मुलांचा किंवा नवऱ्यांचा ॲक्सिडेंट वारंवार होत असेल तर या पद्धतीने तुम्ही हा सुद्धा उपाय करू शकतात. त्याच मोहरींमधल्या थोड्या मोहरी आपण बांधू शकतो. या पद्धतीने करा. आता पुढचा म्हणजेच काय बघा, पितरांसाठी आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. तुम्ही पित्तर पूजा केली नसेल संक्रांतीला किंवा केली जरी असेल तरीसुद्धा आपल्याला थोडासा भात बनवायचा आहे. हा भात बनवताना तो भात आपल्याला पूर्णच्या पूर्ण ठेवायचा आहे, आपल्या घरात उरू द्यायचा नाही. हा भात बनवत असताना अळणी आपल्याला बनवायचा आहे, मीठ त्यामध्ये घालायचं नाही. आणि हा भात बनवल्यानंतर आपण छोटीशी पत्तरवाळी घ्या किंवा एक डिश घ्या किंवा पेपर घ्या, या पद्धतीने खाली टाकायचं नाही, टेरिसवरती आपण ठेवायला जायचं आहे. आपल्या घरात गॅलरी असेल तिथे ठेवू नका. आपल्या घराच्या बाहेर झाड असेल किंवा गार्डन किंवा जागा असेल तिथे ठेवा, किंवा आपल्या घराच्या टेरिसवरती तुम्ही ठेवू शकतात. या पद्धतीने आपल्याला तो भाताचा नैवेद्य पितरांसाठी ठेवायचा आहे. हा नैवेद्य ठेवत असताना भात शिजवावा, त्यावरती आपण बघा गोल असं पिंड आपण वाटीत घेऊन पिंड पाडतो त्या पद्धतीने आपण भात ठेवावा. त्यावरती जेवढं जास्त होईल तेवढं जास्त आंबट दही आपल्याला घालायचं आहे. त्यावरती थोड्या काळ्या तीळ टाका आणि हा नैवेद्य आपल्याला टेरेसवरती किंवा मग आपल्या घराच्या बाहेर आपल्याला पितरांसाठी दक्षिणेकडे तोंड करून आराधना, आपण पितरांना त्यांना स्मरण करून आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा आहे. हा नैवेद्य ठेवत असताना आपल्याला
प्रामुख्याने 11:30 ते 12 जो कालावधी असतो, 12:30 या कालावधीमध्ये ठेवा. जास्त उशीर करू नका, जास्त लवकर पण नका. या पद्धतीने हा वेळ पितरांचा समजला जातो, म्हणून त्यावेळी आपण ठेवू शकतो. दुसरं म्हणजे पितरांसाठी आपण हिरण्यदान करू शकतो. हिरण्यदान हे ब्राह्मणाला करायचं असतं अमावस्येच्या दिवशी, तर तुम्ही हिरण्यदान करू शकता. हिरण्यदानमध्ये प्रामुख्याने बघा, ज्यांचे वडील जिवंत नाहीत आणि त्यांना पितृदोष सांगितलेला आहे, अशा बघा नारायण नागबलीसारख्या मोठ्या मोठ्या विधी सांगितलेल्या आहेत, यांनी हिरण्यदान केला तर म्हणजे थोडा आपण बोलतो ना, अजून वेळ मला नाही तर नंतर करणार आहे, तर या तोपर्यंत तुम्ही हिरण्यदानाची सेवा करू शकतात. दर अमावस्येला हिरण्यदान तुम्ही करायचं आहे. दुपारी 12चा जो ठोका असतो, 12 वाजता तुम्ही हिरण्यदान करा. हिरण्यदान करत असताना ब्राह्मणाला आपल्याला त्यामध्ये पेढे जे असतात ते 1.25 पाव पेढे, 1 जानवं जोड आणि दक्षिणा मुख्य असतात. ह्या 3 वस्तू. दक्षिणा यथाशक्ती 11 रुपये, 21 रुपये, 101 रुपये, तुमची इच्छा त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकतात. 1.25 पाव पेढे, त्यामध्ये अजून तुम्हाला द्यायचं असेल तर दूध जे असतं, दूधसुद्धा तुम्ही देऊ शकतात. 1 लिटर, 1.25 लिटर या पद्धतीने द्या. याला हिरण्यदान म्हटलं जातं. हे आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी पितृदोष जे असतात ते निवारण होत असतं या दानाने, म्हणून ब्राह्मणांना हे दान करायचं आहे. तुम्हाला दान करणं शक्य नाही झालं तर तेवढा तुमचा पैसा किती होतात बघा तेवढ्या वस्तूंचा, आणि ते पैसेसुद्धा तुम्ही तुमच्या ओळखीचे ब्राह्मण असतील तर त्यांना गुगल पे करा 12 वाजता तरीसुद्धा चालेल, आणि त्यांना तुम्ही सांगा. पण मात्र संकल्प करा आपल्या घरात, आणि नंतर ही सेवा तुम्ही करू शकतात की माझ्या पितरांना शांतीसाठी किंवा पितरांना सद्गती लाभण्यासाठी मी हिरण्यदान करत आहे, आणि नंतर तुम्ही हिरण्यदान करू शकतात. ही एक छानशी अशी पितरांची सेवा आहे. त्यानंतर पुढची सेवा म्हणजे उतारा जो असतो, नारळ उतारा आपल्या घरामध्ये तुम्ही करू शकतात. तुमच्या घरात जर तुम्ही नारळ उतारा केला तर बऱ्याच पद्धतीने तुम्हाला फरक जाणवेल. तुमच्या घराचा सुद्धा तुम्ही नारळ उतारा करू शकतो. नारळ उतारा करत असताना जो नारळ असतो तो आपल्या हातात घेऊन आपल्या उंबरठा जो असतो, दरवाजा, मेन दरवाजाचा वरून आपल्याला 7 वेळा उतरायचा आहे. तेव्हा आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे. किंवा आपल्या घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल, सतत आजारी राहत असेल, त्यावरून सुद्धा तुम्ही नारळ उतारा करू शकतात. फक्त आपलं तोंड आणि त्या व्यक्तीचं तोंड दक्षिणेला येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, आणि अशा पद्धतीने आपल्याला नारळ उतारा करायचा आहे. त्या वाहनांचा सुद्धा तुम्ही नारळ उतारा करू शकतात. तर वाहनांचा नारळ उतारा करत असताना वाहनांचं इंजिन हे चालू ठेवावं लागतं, हे लक्षात ठेवा. आणि नंतर आपण उतारा केल्यानंतर ते नारळ फोडून टाकावं. आता हे नारळ जे असतात, आता घराचा आणि व्यक्तीचा केला तर नाही फोडलं तरी चालेल. तो उतारा जो नारळ जो असतो ते आपण बाहेर अशा ठिकाणी टाकावं की कोणाला त्रास होणार नाही. आपण उतरवलेलं नारळ असतं ते, म्हणून कधीही हे लक्षात ठेवा, उतरवलेला नारळ जो असतो तो उतारा असतो, तो कुणा दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा ठिकाणी टाका. किंवा साधं आणि सोपं म्हणजे आपल्या कचऱ्याचा डब्बा असतो त्यामध्ये तुम्ही टाका. उतारे करत असताना कुठलाही उतारा असू द्या, गाड्यांचा असू द्या, व्यक्तींचा असू द्या, घराचा उतारा असू द्या, हा करत असताना संध्याकाळच्या वेळेस आपल्याला म्हणजे सूर्य मावळत असतो त्यानंतर आपल्याला हे उतारे करायचे असतात. दिवसा उतारे करत नाही, हे लक्षात ठेवा. आणि या पद्धतीने तुम्ही उतारा करू शकतात. उतारा करत असताना नारळाचा शेंडा जो असतो तो पुढे असेल आणि मागचा भाग जो असतो वरचा तो आपल्याकडे असेल, अशा पद्धतीने आपल्या हातात घ्यायचा आहे आणि नंतर उतारा करायचे आहे. उतारा करून झाल्यानंतर जो नारळ आपण कचऱ्यात टाकणार आहात किंवा बाहेर टाकून आल्यानंतर कुणाशी न बोलता घरी यावं. आपल्या घरात येऊन हातपाय आपल्याला धुवायचे आहेत, आणि हातपाय धुतल्यानंतर आपल्याला महाराजांना मुजरा करायचा आहे. या पद्धतीने उतारा आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. तर ह्या ज्या सेवा आहेत मी ज्या सांगितल्या, ह्या खूप महत्त्वाच्या सेवा ठरत असतात. हा अमावस्या जो तिथी असतो या तिथीलाच या सेवा केल्या जातात, म्हणून अवश्य करावे. काही महिलांना चालत नाही, सुतक असेल किंवा विटाळ असेल तर त्या महिलांनी येत्या शनिवारी यामधल्या सेवा तुम्ही करू शकतात, काही हरकत नाही. त्या गोष्टी नॅचरल नैसर्गिक असतात, त्या आपल्या हातामध्ये नसतात. म्हणून तुम्हाला जर नाही जमणार अमावस्येच्या दिवशी तर येत्या शनिवारी तुम्ही या सेवा करू शकतात. चला मग, सांगितलेली माहिती खूप महत्त्वपूर्ण होती. अमावस्या तिथी खूप महत्त्वपूर्ण ठरत असतो आपल्या आयुष्याचा. आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता, विघ्न जे असतात ते टाळण्याचं काम ह्या अमावस्या तिथीसाठी आपण काढलेला असतो तो दिवस, आणि त्या दिवसाला आपल्याला काही सेवा करायच्या असतात. आपलं आयुष्य हे सुखकर बनत असतं. माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.